कोणत्या चॅप्टर मध्ये? मॉलिक्युलर बेसिक्स ऑफ इनहेरिटन्स. कळतंय का नाही? मागच्या चॅप्टर मध्ये आपण बघितलं की ग्रिगॉर जोहार मेंडलने फॅक्टर ही टर्म कॉइन केली होती. आणि फॅक्टर हे जीन असतात आणि जीन डीएनए मध्ये असतो आणि डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे हे आपल्याला आता माहिती आहे. पण हे कसं शोधलं गेलं, कोणी शोधलं, याच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आपल्याला हे चॅप्टर पूर्णपणे व्यवस्थित स्टडी करावं लागेल. क्लिअर? येस ऑर नो? बघा. Yes, sir. Yes, sir. So we will start with this chapter, that is what your molecular basics of inheritance. ठीक आहे. तर सुरुवात कुठून झाली बेटा या चॅप्टरची? बघा, द सर्च ऑफ द जेनेटिक मटेरियल. ज्यावेळेस ग्रिगॉर जोहार मेंडल होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जेनेटिक मटेरियल इज देअर अँड समथिंग इज ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. आणि त्या काळात त्यांनी त्याला काय म्हटलं होतं? ही कॉल्ड एज व्हॉट युअर फॅक्टर. त्यांनी त्याला फॅक्टर म्हटलं होतं. आणि ज्यावेळेस मेंडलची डिस्कव्हरी झाली, ज्यावेळेस मेंडलने जगाला सांगितलं की याला फॅक्टर म्हणतात, त्यावेळेस जगातल्या ग्रेट सायंटिस्टनी त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवरती काय केलं बेटा? निग्लिजन्स दाखवला. पण ज्यावेळेस कोण होते ते सायंटिस्ट इंडिपेंडंट? सांगा. कार्ल कॅरेन, ह्युगो डोब्रिस आणि कोण बेटा? टेचमार्क. येस ऑर नो? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की फॅक्टर हे असतात. ग्रिगॉर जोहार मेंडल यांनी खूप मोठा शोध लावला आहे आणि फॅक्टर हे असतात हे त्यांनी कोणत्या शतकात सांगितलं? 19व्या शतकात सांगितलं. येस ऑर नो? आणि त्यानंतर मग सगळेच्या सगळे लटकले सायंटिस्ट. कशासाठी? टू फाइंड आउट व्हॉट इज द जेनेटिक मटेरियल. की जेनेटिक मटेरियल काय आहे हे प्रूव्ह करण्यासाठी खूप साऱ्या सायंटिस्ट लोकांनी खूप सारे प्रयोग केले. आणि ते खूप साऱ्या प्रयोगांमध्ये जे प्रयोग सक्सेसफुल होते, ज्या प्रयोगांमध्ये काही जे तथ्य होतं, ते प्रयोग जगाच्या समोर मांडण्यात आले आणि त्यातले काही एक्सपेरिमेंट्स आपल्याला इथे बघायचे. क्लिअर? हे चॅप्टरचा पहिला पार्ट बेटा. काय? सर्च फॉर द जेनेटिक मटेरियल. कळतंय का नाही? समजतंय का सगळ्यांना मी काय बोलतोय? एव्हरीवन? Yes, sir. Yes, सर. sir. लक्षात ठेवा. काय बेटा? सर्च फॉर द जेनेटिक मटेरियल म्हणजे काय? जेनेटिक मटेरियल काय आहे याचा शोध सगळ्यात पहिले लागण्यात आला. आणि तो शोध लावण्यासाठी जे सायंटिस्ट इन्व्हॉल्व होते ते कोण होते? त्यांचं काय योगदान आहे? कसं काय समजलं की डीएनए हेच जेनेटिक मटेरियल आहे? हे सगळं काही छोट्या छोट्या एक्सपिरियन्स मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आता ते कोणते एक्सपिरियन्स आहेत? वी विल गोइंग टू सी इट वन बाय वन. बघा, मग सगळ्यात पहिला प्रयोग जो होता, तो कोणी केला बेटा? फेडरिक ग्रिफिथने केला. कोण होते? फेडरिक ग्रिफिथ. यांना आपण काय म्हणतो? ग्रिफिथ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल एक्सपेरिमेंट. लक्षात ठेवा बेटा. काय म्हणतात? ग्रिफिथ्स ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल एक्सपेरिमेंट. काय होतं या एक्सपेरिमेंट मध्ये? बघा, नीट लक्षात घ्या. व्हॉट वॉज दिस एक्सपेरिमेंट? काय होता हा प्रयोग? कोण होता हा फेडरिक ग्रिफिथ? फेडरिक ग्रिफिथ हा एक ग्रेट सायंटिस्ट होता. फेडरिक ग्रिफिथ वॉज अ ग्रेट सायंटिस्ट. इन 1928, 1928 मध्ये यांनी काय केलं बेटा? एक प्रयोग केला. ज्या प्रयोगामध्ये त्यांनी दोन गोष्टींचा वापर केला. एक म्हणजे काय? माईस. आणि दुसरं म्हणजे काय? स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. आता नीट ऐका मी काय सांगतो. जेवढे पण एक्सपेरिमेंट्स असतील इथून पुढे, जेवढे पण एक्सपेरिमेंट आपण बघणार आहोत, तर त्या एक्सपेरिमेंट्स मध्ये पहिली महत्वाची गोष्ट असणार आहे काय बेटा? त्या सायंटिस्टचं नाव. दुसरं काय बेटा? मटेरियल यूज फॉर द स्टडी.
तिसरं काय बेटा, कन्क्लुजन, म्हणजेच रिझल्ट अँड कन्क्लुजन. याच्यामध्ये एक राहून गेलं काय बेटा, ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन, रिझल्ट आणि काय बेटा, कन्क्लुजन. जर तुम्हाला कोणताही एक्सपेरिमेंट बोर्ड एक्झाम मध्ये विचारण्यात आला, खूप वेळेस विचारतात बेटा, राईट अ नोट ऑन ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. बोर्ड एक्झाम मध्ये सरळ सरळ प्रश्न असतो बेटा बोर्ड मध्ये, राईट अ नोट ऑन ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. तुम्हाला ग्रिफिथ एक्सपेरिमेंट वरती नोट लिहिता आली पाहिजे. तुम्हाला कोणत्याही प्रयोगावरती जर प्रश्न विचारण्यात आला तर काय करायचं बेटा, सगळ्यात पहिले सायंटिस्टचं नाव लिहायचं. कोणता तो सायंटिस्ट होता, मटेरियल कोणतं वापरलं त्यांनी त्याच्या स्टडीसाठी, त्या एक्सपेरिमेंट मध्ये त्याला काय ऑब्झर्व झालं, त्या एक्सपेरिमेंटचा परिणाम काय झाला, म्हणजे रिझल्ट काय आला, आणि त्या आलेल्या रिझल्ट वरनं त्या सायंटिस्टनी काय कन्क्लुजन काढलं. समजतंय का नाही? येस ऑर नो? तर याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी काय केलं पाहिजे बेटा, लक्षात ठेवलं पाहिजे, या सिक्वेन्सने लिहिलं पाहिजे. पुस्तकात कसं दिलंय ते गेलं खड्ड्यात, त्याच्याशी घेणं नाही ठेवायचं. मी काय सांगतोय, मी कसं सांगतोय तेच लक्षात ठेवा. क्लिअर? येस ऑर नो एव्हरीवन? येस सर. येस सर. Yes, sir. व्हेरी गुड. बघा मग पहिला सायंटिस्ट ज्यांनी सगळ्यात पहिले प्रयोग केला तो कोण होता, फ्रेडरिक ग्रिफिथ. कशावरती प्रयोग केला, माईस, आणि त्याच्यासाठी त्यांनी वापरलं काय बेटा, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. काय होता त्याचा एक्सपेरिमेंट बघा. स्ट्रेप्टोकोकस निमोनियाचे काय किती स्ट्रेन होते बेटा, 2 स्ट्रेन. स्ट्रेन म्हणजे काय बेटा, टाइप्स. किती प्रकार बेटा, 2 प्रकारचे काय होते, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया नावाचे काय होते, त्याच्याकडे बॅक्टेरिया होते. ही सिलेक्टेड दी 2 स्ट्रेन्स ऑफ स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. आता स्ट्रेप्टोकोकस निमोनिया काय आहे बेटा, हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे ज्याच्यामध्ये काय काय बेटा ऍबिलिटी आहे काय करण्याची, निमोनिया डेव्हलप करण्याची लंग्स मध्ये. लंग्स मध्ये निमोनिया डेव्हलप झाला की इट विल गोइंग टू डॅमेज द लंग्स. काय करतो तो, लंग्सला डॅमेज. लंग्स डॅमेज झाले जसं की कोरोना व्हायरस करतो, लंग्स मध्ये जाऊन लंग्सला इन्फेक्शन करतो, लंग्स मध्ये निमोनिया डेव्हलप करतो, लंग्स डॅमेज होतात आणि माणसाची डेथ होते. सेम वे बेटा स्ट्रेप्टोकोकस निमोनिया सुद्धा काय डेव्हलप करतात, निमोनिया डेव्हलप करतात, लंग्सला डॅमेज करतात आणि काय होते बेटा, डेथ. येस ऑर नो? ऍनिमल, जे ऍनिमल मध्ये ते झालंय तो ऍनिमल काय होतो, मरतो. आता या स्ट्रेप्टोकोकस निमोनियाच्या किती प्रकार बेटा, 2 प्रकार आहेत, 2 स्ट्रेन आहेत. 2 स्ट्रेन म्हणजे काय, 2 टाईप आहेत. एक म्हणजे कोणती बेटा, एस स्ट्रेन, आणि दुसरी कोणती बेटा, आर स्ट्रेन. कळतंय का काय बोलतोय मी? स्ट्रेप्टोकोकस निमोनिया नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्याचे किती प्रकार आहेत, 2 प्रकार आहेत. त्याच्यातली एक काय आहे, एक प्रजाती कोणती आहे, एस स्ट्रेन, आणि दुसरी कोणती बेटा, आर स्ट्रेन. तुम्ही बघू शकता बघा, ही एस स्ट्रेन दिसते तुम्हाला आणि ही आर स्ट्रेन दिसते तुम्हाला. येस ऑर नो? Yes, sir. येस. हा, ही एस स्ट्रेन आहे आणि काय आहे बेटा, आर स्ट्रेन आहे. हे 2 प्रकारचे काय बेटा, हे बॅक्टेरिया आहेत, 2 प्रजाती आहेत कोणाच्या, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया नावाच्या बॅक्टेरियाच्या. कळतंय? येस सर. Yes, sir. आता नीट ऐका, या 2 प्रकारच्या प्रजातींमध्ये ही एस स्ट्रेन जी आहे ही कशी आहे बेटा, म्युकस कोटेड आहे. बघा दिसतंय तुम्हाला, हिच्यावरती कोटिंग आहे बघा, दिसतंय का, येलो कलरची कोटिंग दिसते तुम्हाला. येस ऑर नो? आणि हे म्युकस कोटेड असल्या कारणामुळे ही स्ट्रेन काय बेटा, पॅथोजेनिक आहे. कोणी सांगू शकेल मला व्हॉट इज मीन बाय पॅथोजेनिक? सर जे बॉडी मध्ये एंटर्स करतात, बॉडीमध्ये एंटर सगळे करतात त्यांना बॅक्टेरिया किंवा व्हायरस. Body मध्ये
हा बोला, बरोबर आहे. जे आपल्याला कॉज ऑफ डिसीज, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बिकॉज ऑफ देम, बरोबर, बिकॉज ऑफ डिसीज. बरोबर. म्हणजे काय पॅथोजेनिक म्हणजे काय? असे ऑर्गॅनिझम, असे सजीव जे बॉडीमध्ये गेल्यानंतर काय करतात? हार्मफुल इफेक्ट दाखवतात, हार्म करतात. म्हणजे हा डेव्हलप काय करेल बेटा? निमोनिया. काय डेव्हलप करेल बेटा? हा निमोनिया. कळतंय का? काय डेव्हलप करेल बेटा? हा निमोनिया. समजतंय का? येस सर. कोणती स्ट्रेन सांगतोय मी? यस स्ट्रेन. कोणती स्ट्रेन बेटा? यस स्ट्रेन. काय डेव्हलप करते? निमोनिया. कशी आहे बेटा ती? सांगा. म्युकस कोटेड स्टेन आहे. कशी आहे? म्युकस कोटेड स्टेन आहे. कशी आहे ती स्टेन? पॅथोजेनिक आहे. कशी आहे बेटा? पॅथोजेनिक आहे. काय प्रोड्यूस करते? निमोनिया डेव्हलप करते. ज्या अॅनिमल्स मध्ये त्याला आपण इंजेक्ट करू त्या अॅनिमल्स मध्ये ही स्ट्रेन कोणाची? स्ट्रेप्टोकोकस निमोनियाची काय डेव्हलप करेल? निमोनिया. क्लिअर? येस सर नो? सर. तशी दुसरी कोणती बेटा? आर स्ट्रेन. दुसरी कोणती बेटा? आर स्ट्रेन. आर स्ट्रेन काय आहे? आर स्ट्रेन कशी आहे? स्मूथ आहे, विदाउट एनी कोटिंग. हिला कोटिंग आहे का? नाही, नो कोटिंग. आणि ही स्ट्रेन काय बेटा? नॉन पॅथोजेनिक आहे. काय बेटा? नॉन पॅथोजेनिक. म्हणजे काय हो सर? सांगा. ह्या स्ट्रेनचे बॅक्टेरिया जर बॉडीमध्ये गेले तर ते निमोनिया वगैरे डेव्हलप करत नाही. क्लिअर? यस समजतंय सर. का? नॉट डेव्हलप, येस सर. डू नॉट डेव्हलप निमोनिया. कळलं सगळ्यांना मी काय बोललो? मग किती प्रकार आहेत बेटा स्ट्रेप्टोकोकस निमोनियाचे? 2 प्रकार आहेत. बरोबर आहे. एक म्हणजे कोणता? यस स्ट्रेन. दुसरा म्हणजे कोणता? आर स्ट्रेन. बरोबर आहे. यस स्ट्रेन जो आहे तो काय बेटा? पॅथोजेनिक आहे, जो निमोनिया डेव्हलप करतो माईस मध्ये किंवा अॅनिमल मध्ये. आर स्ट्रेन जो आहे तो काय बेटा? नॉन पॅथोजेनिक आहे, तो कोणत्याही प्रकारचा निमोनिया वगैरे डेव्हलप करत नाही अॅनिमल्स मध्ये. क्लिअर? येस ऑर नो? अरे येस ऑर नो एव्हरीवन? येस सर. यस सर. यस व्हेरी गुड. रिप्लाय कसा आला पाहिजे? यस सर, यस सर. सगळ्यांनी बोललं पाहिजे, नुसतं मुख बधिरासारखा बसू नका. येस ऑर नो एव्हरीवन? येस सर. येस सर. व्हेरी गुड. येस सर. हे बघा बेटा, जी कंडिशन आहे ती कंडिशन आपल्याला फेसच करावी लागेल. कोरोना जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला लेक्चर्स ऑनलाईनच करावे लागतील. इट डझंट हॅव एनी ऑप्शन. आपल्याकडे एकही ऑप्शन नाहीये. येस ऑर नो? नो ऑप्शन. सर 1 जून पासून चालू करणार होते ना तुम्ही? हो, सगळ्या जगाने चालू केलं का आपण चालू करू. ठीक आहे. नो ऑप्शन टिल व्हॉट? टिल कोरोना. मग मला सांगा, या परिस्थितीमध्ये कोणाचा नेटवर्कचा इश्यू असतो, कोणाचं काय असतं? माझं काय म्हणणं आहे, जस्ट ट्राय टू फाइंड आउट अ प्लेस वेअर यू कॅन एबल टू लिसन द लेक्चर्स इन अ व्हेरी केअरफुल वे. यासाठी आपण एक सुवर्ण संधी सगळ्यांना अवेलेबल करून दिली आहे. ऍप मध्ये आपण ते लेक्चर काय करतो बेटा? व्हिडिओ लेक्चर टाकलेले असतात. येस ऑर नो? म्हणजे तुम्ही जर लेक्चर मिस झालं तुमचं किंवा तुम्हाला जर काही इंटरप्शन झालं लेक्चर ऐकताना, तर तुम्ही ते व्हिडिओ मध्ये ऍप मध्ये जाऊन बघू शकतात. हो का नाही? करू शकतात का नाही तुम्ही? यस सर. येस सर. मग एवढं असताना सुद्धा तुम्ही जर करत नसाल तर दॅट इज नॉट अ गुड. येस ऑर नो? मी रोज बघतो खूप कमी विद्यार्थी ते व्हिडिओ लेक्चर्स बघत असतात. माझ्याशी खोटं बोलत नाही तुम्ही, तुम्ही स्वतःशी खोटं बोलताय हे लक्षात ठेवा. आणि जगामध्ये, भारतामध्ये तुम्ही एकटे फेस नाही करत हा प्रॉब्लेम. भारतामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत, ते आकाशला असू द्या, ॲलनला असू द्या, ते कुठेही असू द्या, ते सगळे हा इश्यू फेस करतायत. आणि सगळे या इश्यूवरती मात पण करतायत. कशी मात करतायत?
रेकॉर्डेड लेक्चर ऐकून. लक्षात ठेवा, आपण तरी लाईव्ह लेक्चर घेतोय, बाकीचे मोस्ट ऑफ दी क्लासेस काय करतायत, रेकॉर्ड करतायत लेक्चर आणि अपलोड करून टाकतायत आणि सांगतात विद्यार्थ्यांना तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुम्ही तेव्हा ते लेक्चर बघा. सांगा मग काय फायदा आहे त्याचा? येस ऑर नो? मग आपल्याला एवढ्या Yes, sir. संधी आहेत एवढं करण्याच्या, एवढं आपण इंटरॅक्ट करतोय, मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही माझ्याशी बोलतायत, आपण लाईव्ह लेक्चर घेतोय, तेव्हा थोडीशी अडचण तर येणारच आहे आपल्याला. मग त्या थोड्याशा अडचणीवरती मात करण्याची ताकद कुणामध्ये असली पाहिजे? तुमच्यामध्ये असली पाहिजे, तेव्हाच काहीतरी होईल. लक्षात ठेवा, पुढच्या वर्षी बोर्ड एक्झाम कॅन्सल होणार नाही, पुढच्या वर्षी सीईटीची एक्झाम ही वेळेवरच होईल, पुढच्या वर्षी नीटची एक्झाम ही वेळेवरच होईल. मग त्यावेळेस तुम्ही काय एक्सक्यूज द्याल? मागच्या वर्षभर कोरोना होता, मग आम्ही काही करू शकलो नाही, मग जाऊ दे आमचं आयुष्य गेलं. असं चालेल का बेटांनो? नाही चालणार. तुमची बॅच सगळ्यात जास्त, मी म्हणतो ना, सगळ्यात जास्त फटका जर बसला असेल तर तुमच्या बॅचला बसलाय, आणि यामध्ये सुधारण्याचे चान्सेस बी तुमच्याच बॅचला जास्त आहेत. स्वतःला सवय लावून घेण्याची गरज आहे, अभ्यास करण्याची गरज आहे, रेग्युलर येण्याची गरज आहे. मी सगळ्यांना सांगितलं पाहिजे, का रे तू काय येत नाही, तुझा काय प्रॉब्लेम आहे? मला या फालतू गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतो. मग हा का आला नाही, तो का आला नाही? ज्याला गरज असेल तो येईल, ज्याला गरज नसेल तो येणार नाही. मी 3 वेळा फोन करतो प्रत्येकाला, ठीक आहे, नाही, आउट, गरज नाही मला तुझी, चला निघा. माझं एकच सांगणं आहे सगळ्यांना की जी परिस्थिती असेल तिच्यावर मात करा. ठीक आहे, जाऊ द्या, टाइमपास करण्याचा अर्थ नाहीये. बघा मग काय असतं स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनियाचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. सॉरी, किती प्रकार आहेत? 2. एक म्हणजे कोणतं? स्मूथ स्ट्रेन, जिला आपण काय म्हणतो यस स्ट्रेन, जिला काय म्हणतात व्हायरुलंट. आता बघा शब्द आला काय बेटा? व्हायरुलंट. व्हायरुलंट म्हणजेच काय? पॅथोजेनिक. व्हायरुलंट म्हणजेच काय? पॅथोजेनिक. कळतंय का नाही? आणि ह्या स्ट्रेन वरती काय बेटा? पॉलीसॅकराइडची काय आहे? म्युकस कोटिंग आहे. तुम्ही जे बघताय म्युकस कोटिंग, ही म्युकस कोटिंग कोणाची आहे? पॉलीसॅकराइड. म्हणजे काय बेटा? कार्बोहायड्रेट्स. आणि ही या स्ट्रेन काय करते बेटा? न्यूमोनिया डेव्हलप करते. क्लिअर? येस सर. Yes, sir. आर स्ट्रेन जी आहे, जिला आपण काय म्हणतो रफ स्ट्रेन, जी काय नॉन व्हायरुलंट आहे, म्हणजेच काय बेटा? नॉन पॅथोजेनिक आहे, जिच्यावरती म्युकस कोटिंग आहे का? नो म्युकस कोटिंग, डज नॉट कॉज न्यूमोनिया. ही न्यूमोनिया पण डेव्हलप करत नाही. क्लिअर? मग काय केलं फेड्रिक ग्रिफिथने? फेड्रिक ग्रिफिथने काय केलं? माईस जे होते, त्याच्याकडे माईस होते, त्यांनी काय केलं? 5-5चा ग्रुप केला माईसचा. येस ऑर नो? 5-5च्या ग्रुपमध्ये माईसला काय केलं? डिवाइड केलं. सुरुवातीला त्यांनी काय केलं बेटा? 2 ग्रुपमध्ये माईसला डिवाइड केलं. 5-5चे 2 ग्रुप बनवले माईसचे. 5-5च्या 2 ग्रुपच्या माईसला काय केलं त्यांनी? तुम्ही बघू शकता बघा, लिव्हिंग एस स्ट्रेन दिसते तुम्हाला. लिव्हिंग एस स्ट्रेन जी होती तिला तिचं इंजेक्शन मध्ये भरलं आणि ती इंजेक्ट केली माईसला. ज्या ज्या माईसला ती इंजेक्ट केली ते सगळेच्या सगळे माईस काय आले बेटा? मरून गेले. का मेले? सांगा. कोणती स्ट्रेन बरोबर? कोणती स्ट्रेन होती? यस स्ट्रेन होती. कोणती स्ट्रेन होती? यस स्ट्रेन. यस स्ट्रेन का डेव्हलप करते? न्यूमोनिया. न्यूमोनिया. व्हेरी गुड. का डेव्हलप करते? न्यूमोनिया. म्हणून सगळेच्या सगळे माईस, जे 5 माईसचा जो एक ग्रुप होता, ग्रुप नंबर 1, त्याच्यात 5 माईस होते, त्या 5च्या 5 माईसला जेव्हा इंजेक्शन देण्यात आलं कोणाचं? यस स्ट्रेनचं, तर सगळ्याच्या सगळ्या माईस मध्ये काय डेव्हलप झाला? न्यूमोनिया डेव्हलप झाला आणि सगळेच्या सगळे माईस काय झाले? 2-3 दिवसामध्ये मरून गेले. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. मग फेड्रिक Yes, ग्रिफिथने sir. दुसरा ग्रुप होता, ग्रुप 2. ग्रुप 2 मध्ये जे माईस होते त्या माईसला त्यांनी काय इंजेक्ट केलं? लिव्हिंग एस स्ट्रेन, जिवंत एस स्ट्रेन इंजेक्ट केल्या. सॉरी, आर स्ट्रेन. कोणत्या? आर स्ट्रेन इंजेक्ट केली. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनियाची कोणती प्रजाती? आर स्ट्रेन त्यांनी इंजेक्ट केली. आर स्ट्रेन इंजेक्ट केल्यानंतर ते 5च्या 5 माईस
त्यांच्यामध्ये निमोनिया डेव्हलप होईल का? नाही. नाही. कारण आर स्ट्रेन कशी आहे बेटा? नॉन पॅथोजेनिक. नॉन पॅथोजेनिक. नॉन व्हेरी गुड. पॅथोजेनिक. सगळेच्या सगळे माईस काय राहिले मग? अलाइव्ह. क्लिअर? येस सर. व्हेरी गुड. मग फेड्रिक गिपिटने काय केलं? आता सायंटिस्ट आहे, सायंटिस्टचं डोकं कसं चालतं बघा, लक्षात घ्या. सायंटिस्ट लोक काय करतात? काहीतरी विचित्र काम करत असतात. त्यांचं थिंकिंग, त्यांचे विचार एकदम वेगळे असतात. आणि ते जेव्हा काहीतरी वेगळं करतात तेव्हाच काहीतरी त्यांच्याकडून काय होते बेटा? डिस्कवरी होते. लक्षात ठेव. मग यांनी काय केलं बेटा? हे एक अजून एक ग्रुप घेतला माईसचा. इट टेकन अनदर ग्रुप ऑफ माईस. पूजा माईक ऑफ ठेव बेटा. ग्रुप नंबर 3. 3 नंबरच्या ग्रुपला काय केलं त्यांनी? हे जे होते एस स्ट्रेन, यांना काय केलं? हिटिंग दिली. दिसतंय का तुम्हाला? ज्या बीकर होते ते होते एस स्ट्रेन, त्यांना काय केलं? गरम केलं, खूप उकळवलं. उकळल्यानंतर ते एस स्ट्रेनचे बॅक्टेरिया काय होतील बेटा? मरून जातील. दिसतंय तुम्हाला? डेड झाले ते. येस ऑर नो? आणि मेलेले बॅक्टेरिया त्यांनी काय केले? इंजेक्ट केले माईस मध्ये. ग्रुप 3 मध्ये काय केलं त्यांनी? डेड एस स्ट्रेनला काय केलं? इंजेक्ट केलं. कोणामध्ये? माईस मध्ये. माईस काय राहिले बेटा? तिथे सगळेचे सगळे जिवंत राहिले. क्लिअर? येस सर. येस ऑर नो? येस सर. म्हणजे काय केलं त्यांनी? हीट किल्ड. हीट किल्ड. हीट किल जेव्हा एस स्ट्रेन त्यांनी इंजेक्ट केले माईस मध्ये, तेव्हा सगळेच्या सगळे माईस काय राहिले? जिवंत राहिले. का जिवंत राहिले मला सांगा? कारण एस स्ट्रेन काय होती बेटा? डेड होती, मेलेली स्ट्रेन आहे. त्या मेलेल्या स्ट्रेन पासून काही जाणार आहे का? ट्रान्सफर होणार आहे का? येस ऑर नो? हॅलो? येस सर. येस सर. येस सर. अप्रोच. यस सर. आवाज आ रही ना? मंडाळे आहे का? मंडाळे हाँ सर. हाँ सर. समजताय का? सोहम मंडळ आहे का? सोहम यस सर. समजताय का? यस सर. व्हेरी गुड. मग डेड एस स्ट्रेन घेतले, त्याला इंजेक्ट केलं माईस मध्ये. मेलेले एस स्ट्रेन होते, ते मेलेले बॅक्टेरिया होते. मेलेले बॅक्टेरिया काहीच करू शकत नाही, लक्षात ठेवा, आपल्याला माहिती आहे. म्हणून ते सगळेच्या सगळे माईस काय राहिले? जिवंत राहिले. बरोबर आहे? फेड्रिक रिपीट काय होता? सायंटिस्ट होता. त्यांनी अजून एक प्रयोग केला. त्यांनी काय केलं? अजून एक चौथा ग्रुप बनवला, ग्रुप नंबर 4. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं बेटा? मेलेले एस स्ट्रेन बघा, दिसतंय का? मिक्सिंग ऑफ हीट किल एस स्ट्रेन अँड लाईव्ह आर स्ट्रेन. दिसतंय का? या चौथ्या बिकर तुम्ही दिसतंय का तुम्हाला? काय केलं त्यांनी? हे मेलेले एस स्ट्रेन घेतले, त्यांना मिक्स केलं कोणाबरोबर? सॉरी, हे आर स्ट्रेन आहे. या आर स्ट्रेनला मिक्स केलं कोणाबरोबर? एस स्ट्रेन बरोबर. दिसतंय का? येस सर. आणि यांचं Yes, sir. इंजेक्शन भरलं. आणि ते इंजेक्शन कोणाला दिलं? चौथ्या ग्रुप मध्ये दिलं, माईसला. कळतंय का नाही? काय केलं चौथ्या ग्रुप मध्ये? आर स्ट्रेन. कसे आर स्ट्रेन? लिव्हिंग. त्यांच्यामध्ये काय मिक्स केलं? डेड, मेलेले. काय? एस स्ट्रेन. आणि हे इंजेक्शन कोणाला दिलं? माईसला दिलं. आणि त्यांनी काय बघितलं? आफ्टर सम डेज ऑल माईस आर डायड. समजतंय का नाही? काही दिवसानंतर सगळेच्या सगळे उंदर काय गेले? मरून गेले. मग तो थोडासा घाबरला. त्याला वाटलं असं कसं काय झालं? हाऊ इट हॅपन्स? मग त्याने काय केलं? त्या माईस मधून येणं बेटा, त्याचं हृदय जे होतं, माईसचं हृदय घेतलं आणि त्याच्यामध्ये चेक केलं. त्याच्यात त्याला काय सापडले बेटा? जिवंत एस स्ट्रेन सापडल्या. काय सापडलं त्याला? ही फाइंड आउट अ लाईव्ह एस स्ट्रेन. तो म्हटला, मी तर एस स्ट्रेन मेलीला टाकल्या होत्या. बरोबर आहे का नाही? कळतंय का सगळ्यांना?
यस सर. Yes, Yes, sir. sir. एस ट्रेन वापरल्या त्या कोणत्या होत्या? डेड होत्या. कोणत्या होत्या? डेड. त्यांना फक्त मिक्स केलं कोणाबरोबर? आर स्ट्रेन बरोबर. येस ऑर नो? येस ऑर नो? आर स्ट्रेन Yes, sir. प्लस काय बेटा? डेड एस ट्रेन. दोघींचं मिक्सचर होतं हे. मेलेल्या डेड सेल होत्या या एस ट्रेनच्या, आणि मेलेल्या सेल आणि जिवंत सेल एकत्र करून जेव्हा इंजेक्ट केल्या माईस मध्ये, तेव्हा सगळेच्या सगळे माईस काय झाले? मरून गेले. आणि मेलेल्या माईस मध्ये काय सापडल्या? काय सापडल्या? लाईव्ह. लिव्हिंग Live स्ट्रेन. is Live Living is is- true. मोमेंट. तो घाबरला. तो म्हटला असं कसं काय झालं? नीट ऐका. ग्रुप नंबर काय होता बेटा? तो 4. 4. काय झालं ग्रुप नंबर 4 मध्ये? काय केलं त्यांनी? आर स्ट्रेन. कशा होत्या आर स्ट्रेन? Living. लिव्हिंग, Living. जिवंत. आणि काय होतं? डेड. Dead is true. येस ट्रेन. अप्रोच माइक ऑफ कर बेटा. अप्रोच. डेड काय होता बेटा? येस ट्रेन. डेड एस ट्रेन, मेलेले एस ट्रेन आणि जिवंत आर स्ट्रेन एकत्र केले, आणि जेव्हा इंजेक्ट केलं माईस मध्ये हे मिक्सचर, तर माईस काय आले? मरून गेले. आणि मेलेल्या माईस मधून जेव्हा त्यांनी त्याचं हृदय काढलं आणि त्या हृदयामध्ये चेक केलं, तर त्याला काय सापडल्या? Master. लिव्हिंग Live is true. येस ट्रेन. अरे बापरे, लाईव्ह कस काय आल्या? हे जिवंत कस काय झाले आहे? तर मेलेले होते. येस ट्रेन तर मेलेले आहेत. मी जे मिक्सचर वापरलं त्याच्यामध्ये तर काय आहे? येस ट्रेन काय होत्या? मेलेल्या होत्या. मग ह्या झाल्या कस काय तयार? येस ऑर नो? हा प्रश्न कोणाला पडला? फेडरिक ग्रिफिथला पडला. फेडरिक ग्रिफिथने हा प्रयोग पुन्हा काय केला? हा जो चौथा ग्रुप होता याच्यामध्ये त्याने जो प्रयोग केला होता तो त्यांनी काय केला? पुन्हा रिपीट केला. मेनी टाइम्स. खूप वेळेस त्यांनी प्रयोग रिपीट करून बघितले. प्रत्येक वेळेस त्याला सेम रिझल्ट. ही गॉट अ सेम रिझल्ट. प्रत्येक वेळेस त्याला हाच रिझल्ट मिळाला. सेम रिझल्ट. कळतंय का नाही? मग त्यांनी सांगितलं काहीतरी आहे जे काय होतंय बेटा? आर स्ट्रेन. नीट ऐकावर का आता? काहीतरी आहे जे काय बेटा? एस स्ट्रेन नावाच्या बॅक्टेरिया मधून काय होतंय? ट्रान्सफर होतोय. कोणामध्ये? आर स्ट्रेन मध्ये. कळतंय का नाही? आणि त्या काहीतरीमुळे काय होतंय? आर स्ट्रेन काय होत आहेत? कन्व्हर्ट होत आहेत. कशामध्ये? एस स्ट्रेन मध्ये. कळतंय का नाही? ह्या काय आहेत? एस स्ट्रेन काय आहेत? ह्या डेड होत्या. बरोबर आहे का? या Yes, sir. स्ट्रेन मधून काहीतरी काय, ज्याला त्यांनी काय म्हटलं? जेनेटिक मटेरियल. काहीतरी काय होतंय? ट्रान्सफर होतोय. कोणामध्ये? आर स्ट्रेन मध्ये. आणि आर स्ट्रेन कशा आहेत? जिवंत आहेत. आणि काहीतरी आर स्ट्रेन मध्ये ट्रान्सफर झाल्यामुळे आर स्ट्रेनच्या काय बदलत आहेत? प्रॉपर्टीज. कळतंय का? काय बदलत आहेत? Yes, sir. प्रॉपर्टीज, गुणधर्म बदलत आहेत. कुणाचे? आर स्ट्रेनचे. आणि आर स्ट्रेनचं रूपांतर कशामध्ये होतंय? एस ट्रेन. कशामध्ये होतंय? एस स्ट्रेन मध्ये होतंय. कशामध्ये होतंय? एस स्ट्रेन. आणि म्हणून Yes, या strain. एस स्ट्रेन ज्या आहेत या माता आर स्ट्रेन जिवंत आहेत. जिवंत आर स्ट्रेनचं रूपांतर कशात होतंय? एस स्ट्रेन मध्ये होतंय. म्हणजे एस स्ट्रेन पण काय तिथे मग? लिव्हिंग. आणि जिवंत एस स्ट्रेन असल्या कारणामुळे माईस काय होत आहेत? मरतायत. क्लिअर? येस ऑर नो? मी काय बोललो? Yes, sir. कळालं सगळ्यांना? एव्हरीबडी? Yes, sir. Yes. Yes, sir. Yes, or no? sir. Yes, sir. ज्याला कोणाला समजलं नसेल त्यांनी लगेच ग्रुप टेक्स्ट मेसेज टाकायचा आहे मला लगेच याच्यात चॅट बॉक्स मध्ये. नाही समजलं सर? येस ऑर नो? बघा मग त्यांनी काय सांगितलं की मेलेल्या एस स्ट्रेन मधून काहीतरी काय होतंय? ट्रान्सफर होतंय. कोणामध्ये? आर स्ट्रेन मध्ये. आणि ते जे ट्रान्सफर होतंय त्याला त्यांनी काय म्हटलं? जेनेटिक मटेरियल. Genetic material. आणि जेनेटिक मटेरियल मध्ये ताकद असते काय करण्याची? प्रॉपर्टीज बदलण्याची.
काय बदलण्याची? प्रॉपर्टीज म्हणजेच काय बेटा? गुणधर्म बदलण्याची ताकद असते, कॅरेक्टर बदलण्याची ताकद असते, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून आर स्ट्रेनच्या प्रॉपर्टीज काय झाल्या? चेंज झाल्या. आणि आर स्ट्रेन पासून कोण जन्माला आलं? एस स्ट्रेन जन्माला आल्या. कोणामध्ये झालं हे Yes, सगळं? कोणामध्ये झालं सगळं हे? माईसच्या बॉडीमध्ये. समजतंय का नाही? Fourth group. इट इज हॅपनिंग Yes, sir. Yes, sir. लिव्हिंग माईस, जिवंत माईस जे होते त्यांच्यामध्ये झालं. कळतंय का नाही? आणि म्हणून ते माईस मेले असतील आणि म्हणून त्या मेलेल्या माईस मध्ये काय सापडल्या? जिवंत यस स्ट्रेन सापडल्या. कोणाला? फेड्रिक ग्रिफिथला. समजतंय का नाही? Yes, sir. हा, मग नीट बघा बेटा. कन्क्लुजन, समथिंग इज गेट ट्रान्सफर. काहीतरी ट्रान्सफर होतंय. त्या समथिंग बघा, नीट बघा. या प्रयोगावरनं त्यांनी कन्क्लुजन काढलं. सम ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल ट्रान्सफर फ्रॉम हीट किल्ड एस स्ट्रेन टू आर स्ट्रेन. आणि त्याच्यामुळेच इट इनेबल्स द आर स्ट्रेन टू सिंथेसाइज द स्मूथ पॉलिसॅकराइड कोट अँड बिकम व्हायब्रंट. आणि ज्यामुळे आर स्ट्रेन मध्ये ते कोटिंग तयार झाली म्युकस याची. आणि आर स्ट्रेनचं रूपांतर कशात झालं? यस स्ट्रेन मध्ये झालं. आणि आर स्ट्रेन काय होऊन गेल्या बेटा? पॅथोजेनिक झाल्या. समजतंय का नाही? कळालं का सगळ्यांना? Yes, sir. Yes. This transforming material was considered to be as a genetic material. कळतं का नाही? This is due to the transfer of genetic material. असं कोणी सांगितलं? कोणी सांगितलं बेटा? फेड्रिक ग्रिफिथने सांगितलं. कळलं का? Griffith. Yes, sir. त्यावेळेस ग्रिफिथने फक्त एवढंच सांगितलं की ही समजा तुमची काय आहे? एस स्ट्रेन आहे. ही काय आहे? एस स्ट्रेन. या एस स्ट्रेन वरती अशी कोटिंग आहे. हिचे कशी आहे? ही डेड आहे. आणि दुसरी कोणती आहे? ही आर स्ट्रेन आहे. ही कशी आहे? लिव्हिंग आहे. काहीतरी काय सांगितलं त्यांनी? समथिंग इज ट्रान्सफर फ्रॉम धिस. काहीतरी याच्यातून याच्यात घुसतंय. डेड मधून काहीतरी घुसतंय. कोणामध्ये? एस स्ट्रेन मध्ये, आर स्ट्रेन मध्ये. आणि जे काही ट्रान्सफर होतोय त्याला काय म्हटलं त्यांनी? ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल, ज्याला आपण काय म्हणतो बेटा? जेनेटिक मटेरियल. कळलं का? आणि काहीतरी घुसल्या कारणामुळे ही जी आर स्ट्रेन आहे, ह्या आर स्ट्रेनच्या वरती काय तयार झाला? म्युकस मेम्ब्रेनचा कोट तयार झाला. आणि हळूहळू ही आर स्ट्रेन कशात रूपांतर झाली? एस स्ट्रेन मध्ये. कळलं का? Strain. आणि ही Yes, एस स्ट्रेन sir. काय होती मग? लिव्हिंग. क्लिअर? Yes, sir. येस सर. आणि म्हणून ते बॅक्टेरिया, म्हणून काय झालं बेटा? सगळेच्या सगळे माईस काय झाले? मेले. बिकॉज ऑफ व्हॉट? बिकॉज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ निमोनिया. क्लिअर? Yes, असा हा sir. पहिला प्रयोग होता. दिस वॉज द फर्स्ट एक्सपेरिमेंट ऑफ शोविंग जेनेटिक मटेरियल. कळलं का नाही? त्याच्यानंतर दुसरा एक प्रयोग झाला. असे भरपूर प्रयोग झाले मध्ये, बट दे आर नॉट सक्सेसफुल. ते सक्सेसफुल नव्हते. मग दुसरा एक प्रयोग झाला, ज्या प्रयोगाला काय म्हटलं गेलं बेटा? बायोकेमिकल कॅरेक्टरायझेशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. बायोकेमिकल कॅरेक्टरायझेशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल म्हणजे काय हो सर? फेड्रिक ग्रिफिथने एवढं सांगितलं की जेनेटिक मटेरियल असतं. येस ऑर नो? ते काय होतं? एका प्रजातीकडून दुसऱ्या प्रजातीमध्ये काय करतं? ते काय करतं? ते Transfer. Transforming Yes, principle. येस ऑर नो? एवढंच सांगितलं, हो का नाही? पण काय Yes, sir. ट्रान्सफर होतं? व्हॉट ऍक्च्युअली गेट ट्रान्सफर? व्हॉट इज गेट ट्रान्सफर? जे ट्रान्सफर होतं त्याचं केमिकल नेचर काय आहे? ते केमिकली काय आहे याचा शोध घेण्यात आला नंतर. समजतंय का नाही? व्हॉट ट्रान्सफर? व्हॉट इज द केमिकल नेचर ऑफ दॅट थिंग? कळतंय का नाही? तोपर्यंत सायंटिस्ट लोकांना नव्हतं माहिती की ते डीएनए आहे. काहीतरी ट्रान्सफर होतं एस स्ट्रेन मधून कोणामध्ये? आर स्ट्रेन मध्ये. आणि ते काहीतरी जे ट्रान्सफर होतं त्याला काय म्हटलं?
काय म्हटलं त्याला जेनेटिक त्यांनी? मटेरियल. जेनेटिक मटेरियल. आणि ते जेनेटिक मटेरियल काय आहे? ते जेनेटिक मटेरियल काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न कोणी केला? मग दुसऱ्या सायंटिस्टने केला. आणि ते त्यालाच आपण काय म्हणतो बेटा? बायोकेमिकल कॅरेक्टरायझेशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. काय म्हणतो आपण? बायोकेमिकल कॅरेक्टरायझेशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. मग हे 3 सायंटिस्ट होते. कोण बेटा? एव्हरी, मॅक्लॉड अँड मॅकर्टी. लक्षात ठेवा बेटा. काय? ओसवाल्ड एव्हरी, कोलिन मॅक्लॉइड अँड मॅकलिन मॅकर्टी. हे 3 सायंटिस्ट होते. या 3 सायंटिस्टनी काय केलं बेटा? बायो केमिकल नेचर ऑफ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल जे फ्रेडरिक ग्रिफिथच्या प्रयोगामध्ये त्याला सापडलं होतं, ते ऍक्च्युअली मटेरियल काय होतं याचा शोध लावला. कोणी लावला? या 3 सायंटिस्टनी. आणि या प्रयोगाला काय म्हटलं बेटा? बायोकेमिकल ट्रान्सफॉर्मेशन, बायोकेमिकल कॅरेक्टरायझेशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल. म्हणजे जेनेटिक मटेरियल काय आहे बेसिकली ते शोधण्याचं काम या प्रयोगामध्ये झालंय. बघा मग कोण होते बेटा? ते एव्हरी, मॅक्लॉइड अँड मॅकर्टी. या 3 सायंटिस्ट लोकांनी काय शोधलं बेटा? ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल काय असतं, काय ट्रान्सफर होतं, फ्रेडरिक ग्रिफिथच्या प्रयोगामध्ये काय ट्रान्सफर होतं हे शोधण्याचा सगळ्यात पहिल्यांदा प्रयत्न केला असेल तर ते कोण होते? हे होते. क्लिअर? येस ऑर नो? येस सर. व्हेरी गुड. मग काय केलं यांनी? नीट ऐका. आपल्याला माहिती आहे बॅक्टेरिया काय होता? तो यस स्ट्रेन नावाचा बॅक्टेरिया होता. कोणता बॅक्टेरिया होता तो? यस स्ट्रेन. बरोबर आहे. त्या यस स्ट्रेन नावाच्या बॅक्टेरियामध्ये काय काय आहे? 3 महत्वाच्या गोष्टी आहेत त्या बॅक्टेरियामध्ये. काय त्या बॅक्टेरियामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी होत्या? 4 होत्या ऍक्च्युअली, पण इथे 3 दिलेल्या आहेत पुस्तकामध्ये. 4 महत्वाच्या गोष्टींनी बनलेला बॅक्टेरिया. एक म्हणजे काय? प्रोटीन. बरोबर आहे का नाही? दुसरं म्हणजे काय? डीएनए. तिसरं म्हणजे काय? आरएनए. चौथं म्हणजे काय बेटा? लिपिड्स. येस ऑर नो? येस ऑर नो? काय बोलतोय कळतंय का? यस सर. हा. येस. मग आता त्यांनी इथे प्रोटीन आणि लिपिडचा उल्लेख केलेला नाहीये. लिपिडचा उल्लेख केलेला नाही पुस्तकामध्ये. जाऊ दे, आपल्याला काही घेणं नाही. त्यांनी काय सांगितलं? यांनी काय सांगितलं? 3 सायंटिस्ट लोकांनी की हा जो यस स्ट्रेन नावाचा बॅक्टेरिया आहे याच्यामध्ये 3च महत्वाच्या गोष्टी आहेत. काय ते? प्रोटीन्स. दुसरं म्हणजे काय? डीएनए. तिसरं म्हणजे काय? आरएनए. जेव्हा या सायंटिस्ट लोकांनी काय केलं? या यस स्ट्रेनचं काय शोधलं? कॉम्पोजिशन शोधलं. काय शोधलं? कॉम्पोजिशन शोधलं. तेव्हा त्यांना कळालं की या कोणामध्ये? या यस स्ट्रेन मध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रोटीन, दुसरं म्हणजे डीएनए, तिसरं म्हणजे काय? आरएनए. कळतंय का? समजतंय Yes, का sir. नाही? मग या तिघींपैकी काहीतरी एक काय होतं बेटा? आर स्ट्रेन मध्ये काय होतंय? इंटर करतंय. कळतंय का नाही? मग एक तर ते प्रोटीन राहू शकतं जे आर स्ट्रेन मध्ये इंटर करतं आणि आर स्ट्रेनला कन्व्हर्ट करतं. कशामध्ये? यस स्ट्रेन मध्ये. कळतंय ना? Yes, sir. एव्हरीवन. किंवा ते काय राहू शकतं? डीएनए राहू शकतो जो आर स्ट्रेन मध्ये घुसल्यानंतर आर स्ट्रेनच्या प्रॉपर्टीज काय करतो? चेंज करतो आणि आर स्ट्रेनचं रूपांतर कशात करतो? यस स्ट्रेन मध्ये करतो. कळतंय का? किंवा or it may be RNA that transfer the R strain into the S strain. कळतंय का नाही? अरे कळतंय का? येस. एव्हरीबॉडी बोलत जा ना. मग नुसते बदिराव आणि येऊन बसतात लेक्चरला, असं करतात का? बोलायचं. यस सर, कळतंय सर, समजतंय सर.
ठीक आहे. मग हा जो एस ट्रेन आहे याच्यामध्ये ऍक्च्युअली 3 गोष्टी होत्या, बरोबर का नाही? मग त्या सायंटिस्ट लोकांनी काय केलं, ह्या 3 जे गोष्टी आहेत जसं की प्रोटीन आहे, डीएनए आणि काय आरएनए, यांना सगळ्यांना काय केलं त्यांनी, सेपरेट केलं. काय केलं त्यांनी, सेपरेट केलं. काय केलं, सेपरेट. कळतंय का? येस सर. Yes, sir. They separated the proteins, they separated the DNA, they separated the RNA from the S strain. कळलं का? काय केलं त्यांनी बघा, हिट किलिंग काय केलं, एस स्ट्रेन पहिले काय केले, मारून टाकले. बरोबर आहे? येस सर. कळलं का? हिट किलिंग एस स्ट्रेन आणि आर स्ट्रेन काढून टाकले. आणि जसे ते काढले त्यांनी काय केलं, मग लिपिड वेगळे करून टाकले त्या बॅक्टेरियामधून. आणि काय वेगळे केले, कार्बोहायड्रेट वेगळे केले. मग उरलं काय, प्रोटीन. समजतंय का नाही? उरलं काय मग, प्रोटीन. नंतर काय उरलं, डीएनए, किंवा काय उरेल अजून, आरएनए. हो का नाही? येस सर. त्यांना Yes, काय sir. शक होता मग, त्यांना डाऊट होता कशावरती, की या तिघींपैकी एक काय आहे, जेनेटिक Genetic मटेरियल. material. हा. मग त्यांनी काय केलं, एका टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतले, एका टेस्ट ट्यूब मध्ये सॅम्पल घेतलं, बरोबर, तिघींचं. त्याच्याने काय टाकला, हे तिघी आहेत ना एकत्र. समजतंय का? एकामध्ये काय टाकलं त्यांनी, या टेस्ट ट्यूब मध्ये त्यांनी काय टाकला, एक एन्झाईम टाकला. कोणता, प्रोटीएजेस. दिसतंय का सगळ्यांना? येस सर. कोणता एन्झाईम टाकला, प्रोटीएजेस. जर प्रोटीएजेस नावाचा एन्झाईम टाकला तर इथं सगळे प्रोटीन काय होतील बेटा, ब्रेक होतील. प्रोटीन काय होतील, ब्रेक होतील. समजतंय का नाही? येस सर. म्हणजे प्रोटीएजेस नावाचा एन्झाईम काय करतो, प्रोटीनचं ब्रेकडाऊन. कळतंय का नाही? Yes, sir. हा. मग याच्यामध्ये प्रोटीनचं ब्रेकडाऊन झालं म्हणजे याच्यात काय उरतील रे मग, सांगा. काय उरेल, आरएनए आणि काय उरेल, DNA. DNA. प्रोटीन काय झालं इथे, डेड. बरोबर आहे का नाही? येस सर. व्हेरी गुड. दुसऱ्याच्या त्यांनी काय टाकलं, दुसऱ्या टेस्ट मध्ये काय टाकलं बेटा, एक एन्झाईम टाकला. कोणता, आरएनएज. कोणता एन्झाईम टाकला त्यांनी, आरएनएज. समजतंय का नाही? येस सर. काय टाकला RNA. त्यांनी, आरएनएज नावाचा एन्झाईम टाकला. हा आरएनएज नावाचा एन्झाईम काय करेल, आरएनएचे काय करून टाकेल, ब्रेकडाऊन. कळतंय का नाही? Breakdown. म्हणजे मग याच्यात काय उरेल रे मग, फक्त DNA. आणि प्रोटीन आणि डीएनए ना. प्रोटीन. येस सर. प्रोटीन आणि डीएनए. बरोबर आहे का? Yes, sir. येस तीन सर. ऍटम आहेत ना याच्यामध्ये. प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये काय 3 ऍटम आहेत. कोणते, कॉमनली प्रोटीन, बरोबर का नाही, प्लस काय डीएनए, प्लस काय आरएनए. हो का नाही? Yes, sir. Yes, sir. Yes, तिसऱ्या sir. टेस्ट ट्यूब मध्ये त्यांनी काय टाकला, एक एन्झाईम टाकला. कोणता, डीएनएजेस. तो डीएनएजेस नावाचा एन्झाईम काय करतो, डीएनएचं ब्रेकडाऊन. Breakdown. म्हणजे काय उरेल माहितीये, RNA and RNA. प्रोटीन आणि काय, आरएनए. RNA. काय उरलं इथे, प्रोटीन आणि RNA. काय, आरएनए. बरोबर आहे का? RNA. हो का नाही? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. हे खूप हुशार सायंटिस्ट Yes, होते. यांनी sir. काय केलं, या ठिकाणी या पहिल्या टेस्ट मध्ये असा एन्झाईम टाकला ज्याने काय केलं, प्रोटीनचे तुकडे करून टाकले. मग त्या पहिल्या टेस्ट मध्ये काय, फक्त आणि फक्त आरएनए आणि काय, डीएनए. कोणाचा, यस स्ट्रेनचा. बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. दुसऱ्या टेस्ट मध्ये काय आहे, प्रोटीन आणि काय आहे, डीएनए. फक्त त्याच्यात कोणता एन्झाईम टाकला त्यांनी, आरएनएजेस. म्हणून त्याच्यात आरएनए राहील का मग, नो आरएनए. नो सर. काय सापडेल त्याच्यामध्ये मग तुम्हाला, प्रोटीन आणि काय सापडेल, प्रोटीन आणि DNA. डीएनए. व्हेरी गुड. काय सापडेल, प्रोटीन आणि काय सापडेल, डीएनए. हो का नाही? येस सर. Yes, sir. आणि तिसऱ्या टेस्ट मध्ये त्यांनी काय टाकला, डीएनए नावाचा एन्झाईम टाकला. म्हणजे या तिसऱ्या टेस्ट मध्ये डीएनए राहील का मग, नाही. मग इथे काय सापडेल तुम्हाला, फक्त प्रोटीन आणि आरएनए. RNA. येस ऑर नो? हो का नाही? Yes, sir. मग काय केलं त्यांनी, हा ठीक आहे. आणि मग त्यांनी आता हे मिक्सचर, आरएनए डीएनएचं मिक्सचर इंजेक्ट केलं कोणामध्ये,
आर स्ट्रेन मध्ये. कोणामध्ये? आर स्ट्रेन मध्ये. आणि बघितलं आर स्ट्रेनचं रूपांतर एस स्ट्रेन मध्ये होतंय का नाही? कळतंय का? येस ऑर नो? Yes. बघा मग आता इथे दिसतंय बघा तुम्हाला. आता याच्यात प्रोटीन आहेत का? पहिल्या टेस्ट मध्ये प्रोटीन आहे का? नो प्रोटीन. म्हणजे याच्यात काय मग? डीएनए आणि काय आहे? इकडे आपण RNA. इथे काय आहे? या टेस्ट मध्ये काय माहिती अर्थ? डीएनए आणि काय? आरएनए. हो का नाही? मग जेव्हा हे मिक्सचर कोणाचं? एस स्ट्रेनचं कोणामध्ये मिक्स केलं? आर स्ट्रेन मध्ये टाकल्या. एस स्ट्रेन मध्ये काय टाकल्या? आर स्ट्रेन टाकल्या. तेव्हा काय सापडलं त्याला? एस स्ट्रेन. कळतंय का तुम्हाला माझं बोलणं? समजतंय का? Yes, sir. ह्या मिक्सचर मध्ये काय टाकल्या? Yes, sir. आर स्ट्रेन टाकल्या. आणि आर स्ट्रेन टाकल्यानंतर आर स्ट्रेनचं रूपांतर कसं झालं? एस स्ट्रेन मध्ये. कळलं का? या बीकर मध्ये त्याला काय सापडले? एस स्ट्रेन सापडले. क्लिअर? कोनिकल फ्लास्क मध्ये. हो का नाही? Yes. Yes, sir. म्हणजे या टेस्ट मध्ये त्याला काय दिसलं? ट्रान्सफॉर्मेशन दिसलं. बरोबर आहे का नाही? मग त्याला याच्यात कळालं की प्रोटीन काय नाहीये, जेनेटिक मटेरियल आहे. कारण याच्यात प्रोटीन होते का? नव्हते. हो का नाही? या टेस्ट मध्ये प्रोटीन होते का? नव्हते. नो. म्हणजे प्रोटीन इज नॉट अ जेनेटिक मटेरियल. मग या टेस्ट मध्ये काय उरलं होतं? प्रोटीन नव्हते तर काय होतं? डीएनए आणि काय होता? RNA. DNA. डीएनए किंवा आरएनए काय आहे? जेनेटिक मटेरियल. त्याला याच्यात समजलं. बरोबर आहे? दुसऱ्या टेस्ट Yes, मध्ये sir. काय? फक्त डीएनए आणि काय आहे? प्रोटीन आहे. बरोबर आहे का नाही? येस सर. त्याच्यात कोण नाहीये? आरएनए RNA. RNA. नाहीये. बरोबर आहे का नाही? मग जेव्हा हे मिक्सचर त्याने टाकलं त्याच्यात जेव्हा आर स्ट्रेन टाकल्या काय झालं बेटा? एस स्ट्रेन पुन्हा आल्या. मग त्याला कळालं की आरएनए तर जेनेटिक मटेरियल नाहीये. मग का याच्यात इथे काय कळलं त्याला? प्रोटीन जेनेटिक मटेरियल नाहीये. हो का नाही? त्याला कन्फ्युजन कुठं होतं? डीएनए आणि आरएनए मध्ये. या टेस्ट मध्ये काय? फक्त डीएनए आणि प्रोटीन. DNA. आणि प्रोटीन आहे. आरएनए आहे का याच्यात? नाहीये. मग त्याला हे कळालं की जेनेटिक मटेरियल काय आहे? डीएनए. येस ऑर नो? आणि थर्ड याच्यामध्ये काय आहे बेटा? कोणता एन्झाइम टाकला होता? डीएनएच. त्याच्यामध्ये काय नाहीये? DNA. काय DNA. नाहीये? डीएनए नाहीये. बरोबर का नाही? काय नाहीये? डीएनए नाहीये. मग DNA याच्यामध्ये काय आहे? प्रोटीन आणि काय आहे? Protein. RNA. कोणाचा? एस स्ट्रेनचा. जेव्हा त्याच्यात आर स्ट्रेन टाकल्या तेव्हा त्याला एस स्ट्रेन सापडल्या का? मग नो एस स्ट्रेन. म्हणजे याचा अर्थ इथे डीएनए नाहीये. म्हणजे इथे ट्रान्सफॉर्मेशन झालं का? नो ट्रान्सफॉर्मेशन. मग इथे त्यांनी काय सांगितलं? इथे त्यांनी हे सांगितलं की डीएनए इज अ ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल. क्लिअर? येस ऑर नो? येस सर. Yes, समजलं. sir. Yes, sir. Yes, डीएनए sir. causes the समजलं. transformation of R cell to S cell and DNA is a transforming principle. Clear? Principal. समजलं सगळ्यांना? Yes, येस sir. सर. Yes, sir.